नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा काळदाते आपलं स्वागत करतो इन्व्हेस्ट फॉर टुमारो या चॅनलवरती। मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये टॅक्स सेव्हिंगच्या संदर्भानं जे बेस्ट वेज होते, ऑप्शन्स होते ते एक्सप्लेन केले होते, परंतु तो व्हिडिओ हिंदी भाषेत होता। अनेकांचं म्हणणं आलं जर तो मराठीमध्ये मिळाला तर नक्की आम्हाला त्याचा फायदा होईल, कारण अजूनही हे आर्थिक वर्ष संपायला 2 महिने बाकी आहेत आणि 2 महिन्यात आम्ही आमच्या टॅक्सला बऱ्यापैकी वाचू शकतो। परंतु त्या 2 महिन्यामध्ये अतिशय चांगलं ऑप्शन कोणतं असेल आमच्यासाठी ते आम्हाला सांगा। तर मित्रांनो, ह्याच व्हिडिओमध्ये आपण मराठीमध्ये सविस्तर आपल्याकडे जी मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली 10 ऑप्शन्स होती ती ऑप्शन्स आपण आता चर्चा करणार आहोत। ऑप्शन कुठली चांगली आहेत, काय कशी आहेत हे सांगण्यासाठी एक 5 पॅरामीटर्स या ठिकाणी मी घेतलेले आहेत। पहिला पॅरामीटर आहे तो म्हणजे रिटर्न, दुसरा पॅरामीटर आहे तो म्हणजे तो किती लॉक असतो, तिसरा पॅरामीटर जो आहे तो म्हणजे त्याच्यात किती जोखीम आहे, चौथा पॅरामीटर जो आहे तो पैसा कुठे इन्व्हेस्ट होतो, पाचवा पॅरामीटर आहे तो जो ऑप्शन आहे तो एक्झॅक्टली कुणाला सूट होतो, आणि 6वा पॅरामीटर असा आहे की ओव्हरऑल त्याचं टॅक्स एफिशियन्सी नेमकी किती आहे। तर चला तर मग आपण व्हिडिओमध्ये पुढे जाऊ, पण तत्पूर्वी एक विनंती अशी आहे की आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडत असेल तर नक्की त्याला लाईक करून मित्र व नातेवाईकांना शेअर करा। तर चला मित्रांनो, एनपीएस काय आहे तर जी नॅशनल पेन्शन स्कीम असते त्या स्कीममध्ये साधारणपणे आपण मागच्या 5 वर्षाचा आढावा जर घेतला तर एकूण 8%च्याही पेक्षा जास्त पहिलं पॅरामीटर म्हणजे रिटर्न्स त्याला मिळालेले आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट, तो लॉक किती असतो तर मित्रांनो तो लॉक असतो साधारण आपल्या रिटायरमेंट पर्यंत, म्हणजे 60, आणि जर व्हॉलंटरी रिटायरमेंट तुम्ही घेत असाल तर 58 पर्यंत समजून चला। त्यानंतर त्याचा रिस्क किती आहे, यस त्याच्यामध्ये रिस्क आहे, परंतु एवढ्या मोठ्या कालावधीमध्ये आपण जर बघितलं तर 50 ते 75 पर्यंत तो काय त्याचा कॉर्पस असेल तर तो कॉर्पस इक्विटी ओरिएंटेड फंडांमध्ये इन्व्हेस्ट होतो, म्हणजे त्या प्रकारे तेवढी त्याच्याकडे रिस्क आहे। नंबर दुसरं, याची इन्व्हेस्टमेंट कुठे होती तुम्हाला आत्ताच सांगितलं का बा 50 ते 75 पर्यंत इक्विटी ओरिएंटेड फंडमध्ये होते, बाकी तुमचे कॉर्पोरेट फंड असतील, गिल्ड फंड असतील आणि काही अल्टरनेटिव्ह फंड असतील ते वेगळे। बघा मग कुणाला सूट करतो तर ज्या व्यक्तीला आपला टॅक्स हा वाचवण्यासाठी त्याच्याकडली इतर सगळी ऑप्शन्स आता क्लोज झालेली आहेत, आणि मग काय ऑप्शन उरलाय तर त्याच्यामध्ये त्याला अजून 50,000 पर्यंत ATCCD 1B चा जर बेनिफिट घ्यायचा असेल तर एनपीएस मध्ये त्याने इन्व्हेस्टमेंट करावी। सोबतच त्याचा जर एम्प्लॉयर जर त्याच्या बेसिकच्या 10% पर्यंत त्याच्या अगेन्स्ट एनपीएस मध्ये भरत असेल तर तोही बेनिफिट या इन्व्हेस्टमेंटमधून त्याला होऊ शकतो, त्याला हे सूट करणारा ऑप्शन आहे। आणि म्हणून टॅक्स एफिशियन्सीच्या अकॉर्डिंग जर बघितलं तर याला 5 स्टार मिळतात, 5 पैकी 5 गुण याच्या टॅक्सच्या एफिशियन्सीच्या संदर्भात या फंडाला मिळतात। चला मित्रांनो, आता दुसरं ऑप्शन बघूयात। दुसरं ऑप्शन काय आहे तर ELSS म्युच्युअल फंड्स, म्हणजे इक्विटी लिंक्ड सेव्हिंग। त्या स्कीममध्ये पैसा इन्व्हेस्ट केला जातो, म्हणजे म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट केला जातो। याचं मागच्या 5 वर्षाचं रिटर्न जर तुम्ही बघाल तर मित्रांनो अवाक व्हाल, त्याचं रिटर्न आहे साधारण 18%च्याही पुढे रिटर्न केलेलं आहे। मग हा पैसा नेमका किती वर्ष लॉक राहतो तर साधारण 3 वर्ष हा पैसा लॉक इन मध्ये असतो, तुम्हाला तो काढता येत नाही। जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराल तिथून पुढे 36 मंथ हे लक्षात असू द्या गणित। मग याची रिस्क आहे का, हो नक्कीच, कारण याचा जो पैसा असतो इन्व्हेस्टमेंट कुठे होतो तर साधारणपणे इक्विटी ओरिएंटेड फंड जे असतात आणि ज्याला आपण लार्ज कॅप किंवा मिड कॅप फंड म्हणतो तिथे ते इन्व्हेस्ट केले जातात। मग सुटेबल कोणाला आहे का बा ज्याला असं वाटतंय की माझा ATCचा जो गॅप आहे तो भरपूर आहे, तो मला भरून पण काढायचा आहे ज्याच्याकडनं माझा टॅक्स वाचेल, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट त्याच्यामधून जो पैसा माझा वाचेल तर त्या पैशावर मला चांगल्यात चांगले पैसे म्हणजे रिटर्न्स मिळाले पाहिजेत, अशा दोघांसाठी हा फंड महत्त्वाचा आहे। आणि म्हणून याची टॅक्स एफिशियन्सी जर बघितली तर एनपीएस प्रमाणेच 5 स्टार, किती 5 स्टार याची काय आहे तर टॅक्स एफिशियन्सी आहे। लक्षात आलं। आता चला पुढचा मुद्दा बघूयात। पुढचा ऑप्शन आहे युलिप्स। युलिप्स काय करतं की युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्स असतात, ज्याचं रिटर्न जर आपण बघितलं पहिला क्रायटेरिया तर 8%च्याही पुढे आहे, परंतु 8.5 पर्यंत नाही किंवा 8.5 पर्यंतच्या पुढे नाही। नंबर 2, याचं लॉक इन पिरियड आहे 5 इयर्स, कमीत कमी 5 वर्ष पैसा तिथे लॉक राहणार आहे। मग याच्यामध्ये रिस्क आहे का तर नक्की याच्यामध्ये तुम्ही जर तिथे युलिप्सचा असा फंड घेत असाल ज्याच्यामधनं तुम्ही बॉन्ड फंडमधनं काय करत आहात, जर इक्विटीला पैसे ट्रान्सफर करत असाल तर तिथे थोडी बहुत रिस्क तुम्हाला दिसेल।
मग पैसा कुठे जातो हा, तर साधारणपणे जे बॉन्ड फंड आणि प्लस काही अजून त्याच्या पुढचे फंड घेऊन त्या ज्या काही इन्शुरन्स कंपनीज असतात तर त्या तुमचा त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करत असतात. आणि त्यानंतर मग हा सूट कुणाला करतो, जो व्यक्ती प्रीमियम भरू शकतो चांगल्या प्रकारे बऱ्यापैकी आणि त्याला त्याच्या अगेन्स्ट टॅक्स काही वाचवायचा आहे आणि शेवटी मॅच्युरिटीच्या वेळेला ज्याला 1010D टॅक्सचा बेनिफिट जी कॉर्पस तयार होईल त्याच्यातनं त्याला मिळवायचा आहे, घ्यायचा आहे, त्याला हा युलिपचा ऑप्शन सूट करतो मित्रांनो. आणि म्हणून याला टॅक्स एफिशियन्सीच्या हिशोबाने जर म्हणाल तर याला 4 स्टार दिले जातात. कारण काय, कारण तुम्हाला जर इन्शुरन्स घ्यायचा असेल तर तुम्ही यामध्ये जर टाकाल तर तुम्हाला या युलिपच्या प्लॅनमध्ये ॲन्युअल जो काही तुमचा प्रीमियम असेल त्या प्रीमियमच्या तुम्हाला किती मिळतो, तर 10 टाइम्स मिळतो. पण इतर ठिकाणी जर बघितलं तर प्युअर इन्शुरन्समध्ये जास्त मिळतो, म्हणून एक स्टार याचा कमी झालेला आहे. ओके, लक्षात येतं आहे, थोडं समजून घ्या आणि आपल्या ज्याच्याशी निगडीत आहे त्याला हे लगेच लक्षात येईल. बघा पुढचा जो आहे SCSS म्हणजे सिनियर सिटीजन्स जो काही सेव्हिंग स्कीम असतात तर याच्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी आपण बघितलं इन्व्हेस्टमेंट केलं जातं आहे. हां, बेसिकली गोष्ट आहे याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना सिनियर सिटीजन्स की म्हणजे 60 किंवा 60पेक्षा जास्त ज्यांचं वय आहे ती मंडळी याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. याचं रिटर्न जर बघितलं तर साधारण 8.20 पर्यंत याचं रिटर्न आहे. मिनिमम जर आपण पाहिलं तर लॉक इन पिरियड 5 वर्षाचा आहे. याच्यामध्ये रिस्क नसल्यासारखीच आहे कारण याचा जो गॅरंटेड रिटर्न आपण बघतो तो दिला जातो. सुटेबल सांगितलं मी तुम्हाला रिटायरमेंट नंतर आहे. याला सुद्धा 4 स्टार्स याच्यामध्ये दिलेले आहेत. त्यानंतर आहे सुकन्या समृद्धी योजना. म्हणजे मी मागच्या व्हिडिओत सांगितलं की बाबा बेटी बचाव बेटी पढाव या योजनेअंतर्गत ही काही सरकारनं आणलेली सुकन्या योजना आहे आणि तिचा जानेवारी ते मार्च दरम्यान आता त्यांनी जो काही रिटर्न डिक्लेअर केलेला आहे तर तो आहे साधारण 8.2%चा. याच्या मागचं जर क्वार्टर बघितलं तिमाहीत बघितलं तर तो कमी होता मित्रांनो. मग याचा काही लॉक आहे का, येस, तर हा कमीत कमी त्या मुलीच्या 18 वर्षापर्यंत तो लॉक राहील. याच्यामध्ये साधारणपणे रिस्क आपल्याला दिसून येत नाही. हा इन्व्हेस्टमेंट साधारण गव्हर्नमेंट बॉन्ड फंड किंवा जे काही सिक्युर्ड फंड आहेत गॅरंटेड रिटर्न देतात अशा ठिकाणी करतात. मग कुणाला सुटेबल आहे की ज्याची मुलगी 10 वर्षांपेक्षा कमी आहे त्या व्यक्तीला करता येईल. फक्त अप टू 1.5 लाखाचं याला लिमिट आहे आणि यालाही चांगला स्कोप आतापर्यंत झालेला आहे. त्याच्यामुळे हा 4 स्टारच्या कॅटेगरीमध्ये जातो. बघा रिटायरमेंट फंड असतात. आता रिटायरमेंट फंड्स काय करतात तर जवळपास 7 ते 8 पर्यंत 9 पर्यंत फार तर रिटर्न जनरेट करतात. याचा लॉक इन पिरियड 5 वर्षापर्यंत तो लॉक राहील. हा रिस्क आहे पण ॲज इट इज इक्विटी फंड म्हणजे जशी रिस्क आहे तशी रिस्क याच्यामध्ये आपल्याला दिसून येत नाही. त्याचं कारण असं आहे की 40% कमी जो काही पैसा आहे तर तो पैसा इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट केला जातो आणि इक्विटी हाच मेजर जो असतो तो रिस्कचा फॅक्टर मित्रांनो असतो. ज्यांना कोणाला असं वाटतं की बाबा आपल्याला रिटायरमेंटला चांगला कॉर्पस तयार झाला पाहिजे आणि गॅरंटेड असावा, फार त्याच्यामध्ये रिस्क नसावी, अशा व्यक्तीसाठी तो आहे आणि म्हणून याला 3 स्टार दिलेला आहे मित्रांनो. त्यानंतर असतो PPF जो पब्लिक प्रोव्हिडंट फंड म्हणतो. आता हा पण एक टॅक्स वाचवण्याचा एक मार्ग आहे परंतु याच्यामध्ये काय आहे की याचा रिटर्न जर आपण बघितला तर आत्ता आपण डिक्लेअर केला असेल तर तो साधारण 7.1% पर्यंत केलेला आहे जानेवारी मार्चच्या दरम्यान या तिमाहीतला. आणि मागच्या बऱ्याच वर्षापासून तो काही वाढलेला नाही. पण हरकत नाही, ज्याला कुणाला इन्व्हेस्टमेंट करायचं आहे तर तो ते इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि तो 15 इयर्सपर्यंत चालू झाल्यापासून 15 वर्ष तो लॉक इन असतो मित्रांनो. ह्याच्यामध्ये रिस्क दिसून येत नाही कारण सिक्युअर्ड फंड याचा ऑप्शन निवडलेला आहे. मग हा कुणासाठी महत्त्वाचा आहे, ज्याला असं वाटतं की बाबा बँक FDपेक्षा आपल्याला चांगले रिटर्न्स मिळावेत अशासाठी हा जो काही PPFचा ऑप्शन आहे तो चांगला आहे. याला सुद्धा टॅक्स एफिशियन्सीच्या हिशोबानं 3 स्टार आपल्याकडं आहेत. त्यानंतर येतात पेन्शन फंड. आता पेन्शन फंड काय करतात की जे 7.14 पर्यंत त्यांनी रिटर्न जनरेट केलेलं आहे. याचं लॉक इन राहतं टिल रिटायरमेंटपर्यंत. याला कसल्या प्रकारचे रिस्क नाही कारण तो सिक्युअर फंड आहे. साधारण इन्शुरन्स कंपनीज याला देत असतात आणि ज्यांना कोणाला असं वाटतं की मला गॅरंटेड रिटर्न्स पाहिजेत, माझ्या रिटायरमेंटला कुठल्याही डोक्याला ताण नको, मला तो पैसा हवा आहे, त्यासाठी तो चांगला आहे. आणि टॅक्स एफिशियन्सी जर म्हणाल तर याचं सुद्धा 3 स्टार आहे. मग आता पुढचा 8व्या क्रमांकाचा जो ऑप्शन आहे तो असा आहे की बाबा टॅक्स सेव्हिंग ज्या FDज असतात बँकेमध्ये त्या आणि दुसरं म्हणजे NSCs. तर याचं सुद्धा रिटर्न साधारण 7 ते 8% पर्यंत. 8% हाईट झाली, 8च्या पुढे याचं रिटर्न जात नाही. याचा लॉक इन पिरियड 5 वर्षाचा असतो कारण त्या तुम्हाला टॅक्स सेव्हिंग देतात ना FD असताना सुद्धा. ह्याच्यामध्ये रिस्क नाही कारण सिक्युअर फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, बँकेमध्ये आहे किंवा पोस्ट ऑफिसमध्ये. आता कोण इन्व्हेस्टमेंट करतो, ज्याचा SCSS म्हणजे जो काही सिनियर सिटीजन आहे त्याच्याकडले तिकडे लिमिट संपले तो इकडे आला तर त्यासाठी हा बेनिफिशियल राहील. म्हणून हा 2 स्टार याच्यामध्ये दिलेला आहे टॅक्स एफिशियन्सी. आणि शेवटचा 10वा
जो आहे तर लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज. लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज तुम्हाला माहिती आहे साधारण किती जरी म्हटलं तर इंटरनल रेट ऑफ रिटर्न जो IRR असतो त्यांचा तो 6% पुढे कुठल्याही कंपनीने आतापर्यंत दिलेला आपल्याला दिसून येत नाही. याचं लॉक इन जर आपण बघितलं तर इन्शुरन्स कंपनीमध्ये पैसे भरले तर साधारण आपल्याला 5-6 वर्षापर्यंत त्याला काही काढता येत नाही. आलं लक्षात. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट याच्यात रिस्क नसल्यासारखी जमा आहे, कारण सिक्युअर इन्व्हेस्टमेंट आहे. आपल्याला बघितलं जर ट्रॅडिशनली जो विचार करतो त्याला तो सूट होतो, आणि ज्याला असं वाटतं की बाबा चला कशाला आपल्याला आपलं टॅक्स वाचवायचा त्या हिशोबानं तो आलेला आहे, त्यासाठी तो बेनिशियल ठरतो. आणि म्हणून याला टॅक्स एफिशियंटच्या बाबतीत 1 स्टार दिला गेलेला आहे. बघा मित्रांनो, इतकं सहज सोपं या 10 ऑप्शन थ्रू जर आपण बघितलं, आता मी हे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं, तुम्ही स्वतः याच्याबद्दल माहिती घेऊ शकता. जे इन्व्हेस्ट फॉर टुमारोचं जे काही टेलिग्राम चॅनल आहे तिथे जाऊन तुम्ही गेला तर सविस्तर या फंडांची या ऑप्शनची तुम्हाला सविस्तर माहिती तिथं अवेलेबल करून दिलेली आहेत. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तर याला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मित्रांनो, 10 ऑप्शन मी 5 पॅरामीटर्समध्ये तुम्हाला सांगितले. त्याच्यामध्ये रिटर्न्स, ब्लॉक इन तो किती आहे, त्याची रिस्क किती आहे, त्याचं इन्व्हेस्टमेंट कुठं होतं आणि तो कुणाला सूट करतो, आणि याच्यावरून त्याचं स्टार रेटिंग आपण ठरवलेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. पुन्हा भेटू अशाच चांगल्या साथ द्याल एवढंच या व्हिडिओमध्ये बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.